मेळवली आणि त्याच्यातून हे शेलसूर गाव एवढ्या मोठ्या पदावर आलं. पण जरी जेवढं रिझल्ट पाहिजे तेवढा भेटला नाही बाबू, म्हणून आपलं दारिद्र्य संपलं नाही. आज ज्यांची पुण्यतिथी या दृष्टीनं होऊन राहिली रामकृष्ण बाबांची, की त्यांचं जे काम होतं, कार्य होतं शिक्षणाच्या दृष्टीनं, गावाला समाजसेवेच्या दृष्टीनं, मग पाण्याचा प्रश्न असो, म्हणून अशा आपला संसार सांभाळून जे इतरासाठी लोक जगतात, ज्यांनी जीवनात पुण्य कर्म केले त्याची पुण्यतिथी, त्यांचं पुण्यस्मरण, जे समाजाकरता जळले त्यांची जयंती. मी स्वर्गीय रामकृष्ण बाबांना, रिंडेजींना वंदन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. तुम्ही 93 मध्ये गेले, 93व्या वर्षी मरण पावले रामकृष्णजी बाबा. आता काल अपघात झाला, आजच्या देशोन्नतीत लोकमत मध्ये आहे, अकोटच्या जवळ. मी अकोल्यावरून येऊन राहिलो, एसटी मध्ये होतो, समोर मोटरसायकल आली. त्या रोडचे काम चालू आहे, खड्ड्यात गाडी पडली. ते इंगळे नावाची व्यक्ती बडेगावची पडले, मागून गाडी आली आणि त्या गाडीनं ठोस मारली, खलास. रामकृष्ण बाबा 93 वर्षाचे झाले. तो मुलगा 24व्या वर्षी मरण पावला. या आयुष्याची दोरी कमी झाली, रामकृष्ण बाबांची पुण्यतिथी, साधू संतांची पुण्यतिथी, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, शिवाजीराजे, शाहू महाराज, तुकोबाराय. आता माझा परवाचा कार्यक्रम भंडारा डोंगरावर आहे, जगद्गुरु तुकाराम महाराजाच्या तिथे. मोरे परिवारानं ठेवला, म्हणजे तुकाराम महाराजाच्या कुळातील मंडळीनं माझा कार्यक्रम ठेवला. भंडारा डोंगरावर मी दुपारी 12 ते 3, 15 तारीख आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. जगद्गुरु तुकोबाराय गेले तर हसत बोलत खेळत गेले. आम्ही जातो अमुच्या गावात, अमुचा राम राम घ्यावा. आताच आमचे मित्र रविदादा तुपकर, ज्यांना जिल्ह्यात बंदी होती बाबू, आपल्या जिल्ह्यातच राहू देऊ नका. ज्यांच्यावर अनेक संकट आले, ज्या पोलीसवाल्याने, ज्या कोर्टाने त्याले सांगितलं की यांना जिल्हा बंदी, एरियात राहू देऊ नका, तेच पोलीस मायबाप बाबू, पोलीस तर ड्युटी करतात, पण तुपकर साहेबाचं रक्षण करायला पोलीसवाले रिव्हॉल्वर घेऊन मंत्रीपदाचा दर्जा भेटल्यावर. असं आहे. मी रवी दादांना, तुमचं नावही रवी आहे, येणारा काळ चांगला आहे तुमच्यासाठी रवी भाऊ. सत्यपाल तर अशा माणसाच्या मांग आहेच, आमदार बच्चू कडू असो की रवी भाऊ असो, राजीव शेट्टी असो, मला आवडणारे लोक आहेत बाबा. मग बंटी भाऊ असो की मोंद्रेजी असो, मला आवडणारी मंडळी आहे. तुमच्यातले काही तरुण मुलं, जसे रवी भाऊ तुपकर राजकारणात आले, असे तुम्ही तरुण मुलंही आहे. देशासाठी या, देशीसाठी नका येऊ. कारण चांगले लोक राजकारणाचे शुद्धीकरण झाल्याशिवाय, हे गंदगी भ्रष्टाचाराची कीड गेल्याशिवाय आपला देश घालणार नाही बाबू. म्हणून मी रवी दादांना शुभेच्छा देतो.
आणि लोकसभेकरता माझ्याकडून 5,000 रुपये जाहीर करतो. जाहीर नाही करत, आताच देतो. मला मालूम आहे मी एक दिवस कुत्र्याची मौत मरी, माय कामात येणार नाही, पण एक गरीबाचं पोरग. हा या कॅमेरामन 5,000 रुपये त्याच्या ड्रायव्हरच्या जवळ द्या. या या नेत रवी भाऊ इलेक्शन साठी मदत सत्यपालच्या खंजेरीची. येऊ दे दया आता तरी. मी माईक तोडला या ड्रायव्हर आहे की सारखी आहे काही असा. भाऊच्या डिझेल साठी पैसे ठेवता 5,000. आमच्या सारख्या भिकाऱ्याची गरज आहे, आम्ही 1-1 रुपये जमा करतो. माझ्या माय बापू असंच आम्ही कामात आलो पाहिजे इतराची. हॅलो ए उदे दया आता तरी गुरु मागुली आयुष्याची तोडी कधी. आवाजात फरक पडला, तुम्ही बोटं घालणं कमी करा. पहिला आवाज होता तो छान नाही आहे. मला स्क्रीन टच करणारे आवडत नाही. तुम्ही बिघडवलं ते तोंडाचं सोडा ना. जो दारू पेते त्याच्या तोंडाचा वास येते, तो तोंडाले बांधते बा. तुम्ही चांगले मानते पोरगे आगा, तुम्ही साऊंड वाले दादा. चेहरा क्या छुपाते हो, देखने देव ना सत्यपाल को. आयुष्याची दोरी कमी जावली. येऊ दे दया आता तरी गुरु मागुली. आयुष्याची दोरी कमी हरी. 93व्या वर्षी बाबा गेले. रॉकेल आणलं काय मनोहर भाऊ? धन्यवाद मनोहर दादा. तुम्ही ग्रामविकास अधिकारी आणा, तुम्ही ग्रामसेवक आणा. बरोबर आहे, तुम्ही खरंच अक्कलवाल्या आईच्या शपथ. आणि ते ग्रामसेवक सहकारी संघटनेचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष. धन्यवाद. हे पहा, ज्याला अक्कल आहे तो ग्रामसेवक होते, आणि ज्याला अक्कल नाही तो सरपंच होता. तुम्हाला मालूम आहे, मला ड्रायव्हर धनगराचा आहे. तुमचेही आजोबा 14-15 वर्षात सरपंच होते, पण कमावलं किती हे सांगा. कमावलं नाही रामकृष्ण बाबानं, उलट विहिरीचंही पाणी दिलं. आणि तुमची जगण्याची टॅक्ट वेगळी आहे, म्हणून तुम्ही जमवलं. मनोहर भाऊ कसं जगावं. हो सॉरी. यायच्या घरात डॉक्टरी नाही, बहिणीची मुलगी बरोबर, आत्याची मुलगी. हे माझ्या लक्षात, म्हणजे ते खोलात चाललं ना रामकृष्ण बाबा आणि त्याचं पोरग, त्याचे चिरंजीव, म्हणजे माझ्या डोक्याच्या बाहेर चाललं मनोहर भाऊ. आणि मनोहर भाऊ मग प्रभाकर भाऊ, मग तुम्ही ग्रामसेवक तिसरे. हे म्हणजे लय लळ्या चालल्या ना. 5चे 25 येल मांडवावर गेला, त्याच्यानं मी कन्फ्युज होऊन राहिलो. मनोहर भाऊ नाही झाले पटवा, ते ग्रामसेवक नाही. तुम्ही त्याचे कोण आहे? मनोहर भाऊचे म्हणजे आबाचे नातू आणि मनोहर भाऊचे चिरंजीव. जे आजोबाच्याही लक्षात नाही आलं, बापाच्याही लक्षात नाही आलं, पण नातवाच्या लक्षात आलं आबाच्या. ग्रामसेवक 58 वर्ष कोणी काहीच नाही करू शकत छातमध्ये. 58 वर्ष हात नाही लावू शकत ग्रामसेवकले कोणी. आता माझे ड्रायव्हर सरपंच, माझ्या ड्रायव्हरचे बाबा सरपंच होते धनगर समाजाचे. बरोबर 5 वर्षात 9 एकर गेलं त्याच्या बापाच. आता गाडीत पुस्तकं विकते, काय करी. 9 एकर. माझ्या भावांनो, रामकृष्ण बाबाच्या लक्षात आलं, देशमुख साहेबाच्या लक्षात आलं, जोशी साहेबाच्या लक्षात आलं, काळे परिवाराच्या लक्षात आलं की आपले लेकरं शिकल्याशिवाय फायदा नाही. म्हणून हे गावातले मुखंड माणसं
काळे, जोशी, रिंडे, अजून जे काही नाव नाही येत मला ते, मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि शिवाजी शिक्षण संस्था निर्माण केली, हे सर्वात मोठं मंदिर आहे बाबू, हे सर्वात मोठं मंदिर आहे शिवाजी शिक्षण संस्था. आणि बाबा रामकृष्ण बाबा त्यांचे सचिव होते. 14 वर्ष सरपंच पद, ज्यांनी गावालाही विहिरीचं पाणी मोकळं केलं. मुलगाही त्याच विचाराचा मनोहर भाऊ, नातूही त्या विचाराचे मी धन्यवाद देतो. माणसाचं जगणं असं असावं, इतरांसाठी जगावं, त्यानं लय मजा आहे बाबू. जे लोक इतरांसाठी जगतात ना, त्याच्या इतका आनंदच नाही जगात कोणाला. हमेशा हमारा नफाई नफा है, हमेशा हमारा नफाई नफा. आज भाऊ इथं पाहुणे सुद्धा त्याच स्टँडर्डचे पाहुणे आले. पाहुणे बारवाले नाही, देशीवाले पाहुणे नाही. युनिक कोचिंग क्लासेसचे अजय अंबरजी गावंडे साहेब पाहुणे पा कसे आले बाबाच्या यात्रेला, बाबाच्या पुण्यतिथीला. राम या पोराले चुपचाप पत्रे, हे पोरा, हे बाबू, त्याच्या बापानं हरामाचं कमायला म्हणून तू शांतपणा करून तूच गडबड करून राहिला. तू तुझ्या बापानं, ज्याच्या बापानं कमावलं ना हरामाचं, त्याची अवल्यात पिकअप घेत नाही, गडबड करते, हे लिहून घे. या गावातले तेच पोरं गरीबाचे पुढे गेले ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं नाही, लिहून घे. ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याचे पोट्टे बदमाश, त्याची पोरगी बदमाश, त्याचे गाव, त्याची खानदान बदमाश. वायर पाहिजे भाऊ, इकडच्या तिकडे फिरू नका. मोदी साहेबांना जॅकेट मोदी साहेबासारखंच दिसून राहिलं, चांगलं काढा फोटो. हा, इकडून तिकडे जाताना खालचा वायर पाहिजे, मगात तोडला एका पाहुण्याने. धन्यवाद सर, चालू द्या तुमचं. तुम्ही कोटावरही ठेवलं, मागूनही काही लावलं. वा, मस्त आहे तुमचं विमान स्टेशन. हाय हाय, लक्ष्मी स्टुडिओ. याले म्हणते धंद्याची टॅग. इथंही कॅमेरा काढला, चांगलं केलं विमानतळ तुम्ही. हे आहेत ना भाऊ, यायचाही बिझनेस फोटो जात चांगला आहे. चांगली चुंगली बाई असली तर लय फोटो काढा. मेरी फोटो तू, मेरी फोटो तू, मेरी फोटो पिया, मेरी फोटो तू. लग्नात गेले ना की बरोबर कॅमेरा तिकडेच चालवायचा, म्हातारीकडे नाही. चुकून म्हातारी दिसली तर इधर बम उधर, त्याचं मार्केट तिकडे गे. आता चांगलं आहे तुमचं, हुशार फोटोग्राफर. धन्यवाद देतो तुम्हाला. आणि जाणून लग्नात गेले की जास्त फोटो काढत जा, जाणून नवरीले ऍक्शन घ्यायला लावायचं. लग्न झालं, बायको घरी आली की हेच हाल आहे. खोटं बोलतो का विद्यार्थी मित्रांनो? बोला. मी खोटं बोलतो का बाळांनो? पहिले त्याच्या बापाची खरी पोझिशन मालूम आहे की मा बाप बैल झाला मामाचा. हाय बायो, जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, जय देव जय माझी बायको, माझी बायको. तुझे सांगशील ते मनापासून ऐको. जय देव जय देव जय देव जय
माझ्या बहिणी हाकलून देऊन तुझी बहीण घेऊन येतो असं ते बाबा रे बापो किती खुश आहे व्हॅलेंटाईन डे माझं कीर्तन जसं मनोरंजनातून भंजन करत राहतो अय पोरा गडबड करून राहिले तुम्ही जास्त ए पोरा आणि दादा तुम्ही असा कॅमेरा मधात उभा केला मी तुम्हाला म्हणत नाही पण आना पाणी बिसलरी दिवस बदलले आमचे ओबीसीले बिसलरी दिवस आले हो नाही तर पाणी नव्हते पिऊ देत बाबू एक काळ होता पाणी नव्हते पिऊ देत राजनाले हात नव्हते लागू देत पण शिक्षणामुळं शिवाजीराजे शाहू महाराज ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकर याच्या विचारामुळं क्रांती झाली बिस्लरीच्या बॉटल ओबीसी साठी आल्या नाही तर पाणी नव्हते पिऊ दे ए पोरा ए पोरा तुझ्या अंगात रगत आहे तुझ्या अंगात रक्त आहे ते अजूनही गडबड करू तुझ्या अंगात रक्त आहे त्या रक्ताचा तर काही परिणाम ठेव मूर्खात यापेक्षा तुझी हालत चांगली आहे तू थोडा शांततेनं बसणं ज्याच्या बापानं कमवून ठेवलं हाच फरक दिस तुम्ही पाहून घ्या गावातले कोणीही गावातले पहा तालुक्यातले पहा छोट्या खेड्यातले पहा कोणाचे पोरं पुढे गेले MBBS MD डॉक्टर तहसीलदार उपजिल्हाधिकारी मिलिटरी वाले पोलीस वाले ग्रामसेवक BDO पाहून घ्या ज्याच्या बापानं कमवून नाही ठेवलं त्याचेच लेकरं पिकअप घेतात बाकीचे मग पैसे देऊन होतात डोनेशन सोलेशन म्हणून सांगतो ज्या पोराईनं गडबड केली ते पा त्या मुलीचा त्रास आहे का किती छोटे मुले आहे या पोराईचीच गडबड चालू आहे 2-3 पोराईची तू मोबाईल फेक दे फेक तिकडे नाही तर त्याला एवढं सग झाकणं इतकं पोटते ते मोबाईल वर काय लावलं बेटे अरे रेकॉर्डिंग काय करत मी देतो तुला रेकॉर्डिंग मला कॅमेरा चालू आहे समोर एक जण जवळ बसा हे 2-3 पोट्टे आगाऊ आहेत ते ज्याच्या बापानं कमावून ठेवलं तेच 2-3 पोट्टे त्रास देऊन राहिले ज्याच्या घरात वनवास आहे ना त्याचं लेकरू कलेक्टर होतच नाही लिहून देतो त्याचा पोरगा न्यायाधीश होणारच नाही ज्याच्या बापानं आयत करून ठेवलं आहे त्या भोकाचा ना बोला ज्याच्या घरात वनवास आहे उपास तपास पडेल आहे ज्याला तकलीफ झालेली आहे ज्याला 2 पैसे कमवायला नीट लागते मायच्या इमानानं सांगतो संघर्षातलेच लेकरं मोठे होतात ज्याच्या बापानं ऑलरेडी अवघ करून ठेवलं समजून घ्या गावातली पोरगी पडून गेली त्या आपलं डायरेक्ट आहे पण खरं आहे IMS सत्यपाल नावात सत्यपाल आहे म्हणून ते रामकृष्ण बाबाच्या रिंडे परिवाराच्या काळे परिवाराच्या जोशी परिवाराच्या लोकांच्या डोक्यात आलं या म्हाताऱ्या बाबांच्या की आम्हाला काय करावं लागेल मंदिर बांधल्यानं जेवढं पुण्य नाही होणार तेवढं विद्या मंदिर बांधल्यानं होईल म्हणून शिवाजी विद्या मंदिर चालू केलं समजल्या माय मावल्यांनो तुमच्याही गावातली बाबांची मुलगी विमलाबाई विमलबाई दिनकर गव्हाणे त्यांच्या मुलीची मुलगी डॉक्टर उषा डॉक्टर विद्याधरजी पोहरकर बरोबर आहे ना की चुकलो कारण हा येल वाळत गेला मी धन्यवाद देतो हे वय ते विद्या मंदिर हे वय ते मंदिर
म्हणजे आपले लेकर या मंदिरात गेल्यानं पा डॉक्टर ग्रामसेवक आज इथं तहसीलदार लाभलेले आहेत आले आपल्या इथं बाबू जिल्हा परिषदचे सीओ आले डेप्टी सीओ राजेशजी लोखंडे साहेब तहसीलदार आले विजयजी लोखंडे साहेब हे भाऊच आहेत क्या दोघं एक उपजिल्हाधिकारी दुसरा तहसीलदार आमचं नाचू नाचूच बेदम आहे आपली अवल्यात नाचू नाचू डीजेवर लुंगीडान लुंगीडान माझ्या विद्यार्थी भावांनो तुझ्या बापानं किती कमावलं त्याला महत्व नाही बाबू तू किती मोठा होत स्वतः जगायसाठी नाही बाळा इतराले जगवण्याकरता शिवाजीराजे तुकाराम महाराज डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मोहितीजी राष्ट्रमाता जिजाऊ सावित्री रमाबाई भीमाबाई अहिल्याबाई होळकर फातिमा शेख आम्हाला तो विचार घ्यायचा आहे बाबाच्या जीवनात 93 वर्ष आणि काय काय जवान पोटते दारू पुरून राहिले कुत्र्याची मग एवढी पेते डोळं फुल पेले आणि रोडनं गाडी घेऊन चालले तिकडून ट्रक येऊन राहिला हा मागचा पुढच्याले म्हणे आपण दोन्ही लाईटच्या मंदातून जाऊ म्हणे वापसच नाही आले मऱ्याबद्दल नाही म्हणत पण मरण कसं असावं रामकृष्ण बाबा सारखं इतराचंही सर्क करून गेले आणि स्वतःच्या घराचंही सर्क केलं मरण असं पाहिजे नाही तर काय फायदा तुकडोजी महाराज मरण पावले कॅन्सरचा गोळा होता पोटात लोकांनी विचारलं महाराज तुम्हाला दुःख कोणतं आहे महाराजांनी सांगितलं माझा माणूस हा माणूस झाला पाहिजे मला तेवढं दुःख आहे त्याचं दुःख नाही सांगितलं त्यानं गाडगे बाबानं आपल्या करता माय माऊल्यांनो तुही पोरगी शिकली पाहिजे तुमची मुलगी डॉक्टर वकील तहसीलदार एसडीओ कलेक्टर न्यायाधीश सिंधुताई सपकाळ तरी झाली पाहिजे एखादा तुमच्यातला रविदादा तुपकर पुन्हा पैदा झाला पाहिजे राजीव शेट्टी झाला पाहिजे अरे आमदार बच्चू कडू पैदा झाला पाहिजे असे नेते तुमच्यातून स्वच्छ पैदा झाले पाहिजे नाही तर बारवर गेले की बार मध्ये जायला अरे तुमच्यातले आदर्श पत्रकार व्हावे मग सुधीर भाऊ चेके असो की राजेंद्र भाऊ काळे असो तुमचं गाव तर खजाना आहे भाऊ माणसाईचा भाऊ इथं अजून मोठे मोठे मंडळी आली युनिक कोचिंग क्लासेस गावंडे साहेब अजून कोचिंग अजून एक कोचिंग क्लास आहे बाबा मला नाव नाही येऊन आहे मी धन्यवाद देतो जवळच गुरुदेव आश्रम आहे हरी चैतन्य बाबांचा तुमचा बुलढाणा जिल्हा जिजामातेचा जिल्हा तुमचा जिल्हा म्हणजे भाग्यवान जिल्हा बाबा जिथे शिवाजी राजे जन्मात आले जिजाऊचा एरिया म्हणून तुम्ही मुलंही जीवनात बनले पाहिजे बेटा लय मोठे झाले पाहिजे आणि स्वतःसाठी नाही कुत्र्या मांजऱ्यासारखे जगू नका बालीची माय बाल्याचा बाप बाल्यान बाली आणि डाबायदाची खोली मैत्री तू मेरा दुनिया से डाले ना मैत्रीण तू मेरा जनावर आहेत आपल्यात काय फरक आहे सांगा बरं
ते जगतात, नवरा बायको 2-4 लेकर, आणि आपणही जगतो. मग आपलं जीवन असावं डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखासारखं. बायकोचे दागिने गहाण ठेवले शिवाजी शिक्षण संस्थेसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा औषधीले पैसा नव्हता म्हणून मरण पावला. तर लोक म्हणा, अय बाई पाहिजे इकडे जाईन नाहीत. बस बाळा, मला मुलाच्या डोक्यात हा विचार गेला पाहिजे, मुलीच्या डोक्यात, या पोरीच्या डोक्यात सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्या, रमाई, भीमाई गेली पाहिजे, फातिमा शेख या मुलीच्या डोक्यात ह्या देव्या गेल्या पाहिजे, आणि या अंगात आणणाऱ्या निघाल्या पाहिजे. कारण तुमच्या डोक्यात जर हा विचार गेला ना बाळा, तर तुझं जीवन वाळून जाईल, महान होईल तुझं जीवन, तुला पती चांगला मिळेल, तुझे मुलं बाळ, तुमचं जीवन बदलून जाईल. शिक्षणात एवढी ताकद आहे, संतांच्या विचारात एवढी ताकद आहे की माणूस म्हणून जाग्यावर ठेवते बाबा. हे आजच्या पेपरले आहे ना, तहसीलदार लाच खाताना पकडले गेले आणि एक तहसीलदार कीर्तनात बसून आहेत. लोखंडे साहेब, टाळ्या वाजवा. देशोन्नतीत आहे की लोकमत मध्ये आहे ना राजेंद्र भाऊ, बातमी आहे ना आजची, आहे ना. हा, चेके पाटील लागले चेक करायला. कोणतीच सुधीर भाऊ, मी आजच वाचलं ना, अवघं घेतलं. मी पोथीतलं कीर्तन नाही करत, ते किती दिवस करता. या ना मॅडम, बसा. तुम्हीच मॅडम, बसा. अरे तुम्ही कीर्तनात आले याबद्दल धन्यवाद. ग्रामस्थ मंडळीकडून पाहुणे मंडळी आहे, सत्कार आहे तुमचा, टाळ्या वाजवा. स्टँडरचे लोक रामकृष्ण बाबाचे पुण्यतिथीला येऊन राहिले, स्टँडवरचे आले ते गोष्ट वेगळी. भाऊ काय दांगडो केला हो तुम्ही राजा. हे मला वायर असतो, येऊन जाऊन वायरवरच आणतात. अरे बा, मला 1 महिना लागला वायर आणायला. मग एमेझॉन वायर आला माय कंपनी, त्याच्या 2 खेप निरे सत्यानाश लावला. मॅच तर सांगितलं पाहुणे आले म्हणून, तुम्ही काय खुर्च्या फिरून राहिले. ने आता तुपकर आहेत ना, आता बाकी खुर्च्या फिरवणं बंद करा. जो माणूस तुमचा विचार करते त्याच्यासाठी खुर्ची फिरवा. मंत्री पदाच्या खुर्चीले लात मारली रवी भाऊ तुपकरानं. अरे हट बाबू, आम्हाला अशा व्यक्ती पाहिजे, त्याची कदर तुम्ही करा. मला आत्मविश्वास आहे तुमचा रवी भाऊवर, तुपकर साहेबावर रामकृष्ण बाबाचा आशीर्वाद राहील. कारण 93 वर्षी मरण झालं ज्या बाबाचं. तुटला काय? श्री चव्हाण साहेब, जिल्हा अध्यक्ष ग्रामसेवक संघटना बुलढाणा, आणि श्वेताताई महाले पाटील, महिला व बाल कल्याण विकास सभापती. मी त्यांचा सत्कार करावा विनंती करतो. तुम्ही ग्रामसेवक आहात, चव्हाण साहेबाचा सत्कार तुम्ही करून टाका. जे जिल्हा अध्यक्ष तुम्ही तालुका अध्यक्ष, म्हणतात आम्ही 7-12. मी श्वेताताई महाले पाटील, महिला बाल विकास सभापती बुलढाणा, त्यांनाही धन्यवाद देतो. काय पाहिजे? वायरवर गादी टाकता काय? आता रेंडेचा माणूस नाही येऊ देणार मी इकडे. तो हार द्या ठेवून तुम्ही. पहिले तो बाहेरच, मला मी भिवून राहिलो, मला दररोजचं काम आहे, मला कार्यक्रम दररोज लाईव्ह राहते बाबा. तो वायर तुटला की मला आवाज येत नाही शांततेनं. आता इकून स्पीकर वाले काका, इकून इकडे कोणी नका जाऊ दे. हे काही जाणून रिकाम.
काही काही जाणून इकडच्या तिकडे फिरत राहायचे, कॅमेऱ्यात दिसलो पाहिजे म्हणून. मला पंक्तीत फिरणाऱ्याचा राग येतो आणि अभ्यास करणारे आवडतात. पंक्तीत फिरणारी आवल्यात राग येते. साहेबांना गरम आणा, यांना गरम आणा. मी म्हणतो साहेबाले गरम खाऊ घालायचं आहे तर तुझ्या घरी नेन गॅसवर बसवणं झालेलं त्याला साहजिक आहे ना. पंगत बसली जेव्हा याला कधी मागे दाबा. तुम्ही दोघंही बसा या, साऊंडवाले दादा बसा या. अवघं जग बसेल आहे, तुम्ही काऊन उभे राहता? तुमची खुर्ची नेली काय? सभापती बाईसाठी माणसाची खुर्ची नेली. आता काय इज्जत राहिली माणसं? तुम्हाला वाईट का वाटली? तुम्ही बरोबर आहे, कारण माणसाची किंमतच राहिली नाही ना. ज्या बायाले पायातली वाहन म्हणत ते बाई राष्ट्रपती झाली. प्रतिभा हे पाहिजे. सुखी राहा. हे वर्ष तुम्हाला सुखाचं जाव. पाया लागतं, बोललं पाया लागतं काय? हे घ्या, शांततेने. एवढे जण नाही यावं लागत. हे मी एकटा निपटतो ना, मी निपटतो. माझ्यावर प्रेम आहे त्याचं. धन्यवाद दादा. माऊली हो अपेक्षा आहे माझी. हा फक्त रविकांत तुपकरला निवडून द्या. माझ्या हातानं झालं ना? या आता शांततेनं, अगदी आरामशीर. पायचा वायर गेला नाही नाही म्हणून तर कीर्तन घ्यावं लागते शांततेत. त्याला धक्काही लागायला नको. फुलासारखे उतरा. पाहुण्यात नका बसू. वार्ड नंबर 2 मध्ये टाका. बाबू असे लोक जपा लागतात. शांततेनं बसा. अगदी हळू. कॅलेंडर दिलं काका तुम्हाला, दिवस मापा तुम्ही. या आयुष्याची दोरी कमी झाली, रेल्वे बाबा रामकृष्ण बाबा आपल्यातून निघून गेले. 93 इयर्स, 93 वर्ष जगले. आपण रामकृष्ण बाबाने विनंती करू आम्हाला अजून 2-4 वर्ष तरी जगवा. अहो आपल्याही करता जगले, गावासाठी जगले. लागला सास खर खरा, लागला सास खर खरा. जीव होतो पिसा घाबरा, जीव होतो पिसा घाबरा. वासना तुझ्या या दर्शनात राहिली. वासना तुझ्या या दर्शनात राहिली. आयुष्याची दोरी कमी झाली. भाऊ माझी बायको 52व्या वर्षी मरण पावली. काल 24 वर्षाचा मुलगा मरण पावला. काही काही लेकरं जन्माच्या अगोदर मरतात. पोटात लेकरं मरतात. तुकडोजी महाराजाला सांगायचं होतं, हा देह तुला म्हणून आपल्या जीवनाचा फायदा इतराला होऊ द्या. हे नको सांगणी तुला. आणि चांगले लेकरं निर्माण करा. पाहून घ्या आपल्या आजोबाचा नातवांनी मुलांनी यात्रा भरवली बाबू रामकृष्ण बाबाची. लेकरं जर चांगले नसले, लेकरं जर बेवळे असले, त्याच्या बापाची पुण्यतिथी होईल. हॅलो सांग बर बाबू. मुलं जर खराब पैदा झाले, व्यसनी झाले, बेवळे झाले, स्त्री लंपट झाले, तुम्हाला वाटते काय विद्यार्थी भावांनो त्याचा मुलगा जिवंतपणी तरी माय बापाला वागवेन का? बोल बोल ना.
दारूवाला आपल्या बापाला वागू शकते का पिदाळ्या? नाही वागू शकत. ये तू पुस्तक घे, येत जा. तुला पुस्तक देतो. एक जण, दोघं नाही. हा तू ये, फक्त बाहेर पाहिजे. मराठा मार्ग दे. धन्यवाद. बस वाचा. काय नाव? हा, हे घे माई. बोल. मराठा मार्ग. मराठा मार्ग. कॉन्व्हेंटचं बियाणं आहेस काय तू? तू इंग्लिश शाळेतलं बियाणं आहेस? म्हणजे इंग्लिश शाळेमध्ये शिकतो की जिल्हा परिषद? इंग्लिश शाळेमध्ये. हा इंग्लिश शाळेमध्ये. हा, ओळखूच येते. रासायनिक आणि सेंद्रिय. बसा. हे शिवाजीराजे आहेत है ना? हो. कोण्या तारीखले जन्मास आले? इंग्लिश शाळेत शिवाजी महाराज सांगत नाही. 1997. 1997. हे चालू आहे 18, 19, 97, 3, 2000 आणि 19 म्हणजे शिवाजी महाराज 22 वर्षाचे करत का? कॉन्व्हेंट. याच महिन्यात शिवरायाची शिव जयंती आहे 19 फेब्रुवारी. की माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊनी. धन्यवाद बाळा. तू उत्तर दिलं. जो उत्तर देईन त्याला पुस्तक दे. जो याच त्याच हिसकीन त्याचा सत्यानाश होईल. अरे मुलीला कधी विचारलं ना तर मुलगी बरोबर सांगते. बाई सांगवा सावित्रीबाईच्या जन्माची तारीख कोणती बेटा? मुलींनी बोला. तू बोल बेटा, बोल. सांग सावित्रीबाई कोण्या तारीखले जन्मास आली? बोला. हा. 3 जानेवारी. पाय रे बाबू, कुळाचा दीपक सातबाऱ्यातली अवल्यात. ये बेटा पुस्तक ने. हा फरक आहे. सावित्रीबाई 3 जानेवारी आणि तू कितवीला आहे बाळा? त्याचीच बहीण आहे का? म्हणजे एकाच पुरी खानदान एकाच संस्थेत. बाप अध्यक्ष आणि त्याची माय उपाध्यक्ष. तिच्या बायकोची बहीण सचिव. चिवचिव चिवचिव चिवचिव. मावस भाऊ, चुलत भाऊ. बाळ तुम्ही दोघही बहीण भाऊ बक्षीस नेऊन राहिले. हे रिकाम चोट गलतीनं झाले का बे तुम्ही? अरे एकाच घरात दोन्ही पुस्तक चालले. तुम्हाला काय रोग झाला बोलायला? 3 जानेवारी बाळा. म्हणजे विद्येची देवता कोणताही. विद्यादानाचं काम कोण केलं? मुलीला शिकवण्याचं. सावित्रीबाई फुले. अजून माईक तोंडात जोडला. सावित्रीबाई फुले. मग विद्येची देवता कोण? सावित्रीबाई फुले. करेक्ट. टाळ्या. सावित्री आली नसती दीदी तर तू शिकली नसती. मुली शिकल्या नसत्या. हे लेकरं इथं येऊन बसले नसते. तुम्हाला ज्ञान नसतं. तुझ्या गावातली मुलगी, तुझ्या गावातल्या मुलीची मुलगी डॉक्टर MBBS झाली नसती. म्हणजे देवीची अंगाऱ्यानं झाली की अभ्यास केल्यानं? अभ्यास केला. बस. तुला काय व्हायचं बाबा? पोलीस. पोलीस. त्याला ते चांगलं आहे बेटा. पोलीस काय कमी शिक्षण आहे? बस. वंदे मातरम, वंदे मातरम. माझ्या बहिणींनो खूप शिका. सावित्री जिजाबाई तुमच्या डोक्यात जाऊ द्या. कृपा करून कोणती देवी अंगात आणू नका. काही काही बायकाईच्या अंगात देवीच येते बाबू. घेणं ना देणं. शिवाजी हे झाकण कुकड फिरून राहिले. अरे ओ ढक्कन, तू किधर घूम रहा है?
नजर चुकीतल्या लेकराकडे लक्ष ठेवा. नजर चुकीतले लेकर पोरं मस्त आहेत, फक्त हे मधात हे येऊन गेला बाजार. हे मुले जवळ जवळ लेकरं पाहिजेत. जवळ मुलं बाळ असली की कीर्तनात मजा येते. तुमच्यात माय अंतर पडलं, जास्त सिस्टमॅटिक कार्यक्रम लय मातीत जाते. माय आपल्याला आहे भाकर भाजीवाले शाकाहारी, इकडे अंतर नाही पाहिजे एवढं बेटा. तुम्ही जवळ पाहिजे. मला जवळ असले की कीर्तनात मुलं विद्यार्थी मला लय बोलता येते, कारण माझं कीर्तन तुमच्यासाठी आहे, तुझ्या बापासाठी नाही, तुझ्या आजीसाठी तर अजिबात नाही. समजली शांताबाई? तुम्हा म्हाताऱ्या मायले मी सांगून काय करू? तुम्ही म्हाताऱ्या माय माझ्यापेक्षा तुम्ही आपल्या लेकराचं काय ऐकावं बापा. मी धन्यवाद देतो म्हाताऱ्या माय माऊलीले, तुमचे अनुभव आम्ही ऐकाव, आमचं तुम्ही नका ऐकू. सांगणारा हुशार झाला अरे ऐकणारा काय वाया गेला. ग्रामगीतेतली तात महाराज, सांगणारा हुशार झाला, ऐकणारा काय वाया गेला. ऐसा ज्याने समज केला तो बुडाला अहंकारे. तुम्ही ऐकणारे सांगणारापेक्षा 100 पट हुशारा. समजले आजी? म्हणून धन्यवाद देतो माझ्या वयोवृद्ध माणसांना, म्हाताऱ्या बायबापांना, की तुमचे अनुभव या लेकराईच्या कामी आले पाहिजे. या लेकराईले मालूम आहे गरिबी म्हणजे मालूम नाही. परवा मी अमरावतीला गेलो, शिशीचं झाकण पडेल होतं, उचललं टाकलं खिशात. मग त्याच्यावर नाव पाहिलं भिंगरी होतं. मग ते भिंगरी म्हणजे काय आहे रे बाबू? भिंगरी उभं राहून बोल, पुस्तक घे, 15 रुपयाचा मराठा मार्ग सप्रेम भेट. भिंगरी कायचं नाव आहे? इकडे नाही चालत भिंगरी. हे आता स्टेजवर आले ते हे कोणतं? पुस्तक भेटलं. हा, भिंगरी कायचं नाव आहे? बोल. काय बरोबर आहे ना दादा? दादा या, देशी दारू पण बरोबर आहे. भिंगरी दारू ये बाळा. अरे काय ढिली अवल्यात आहे बे, येणार का? अरे मी तुला इज्जत देऊन राहिलो, फोटो निघते तुझ्या संग. ये ना दादा, बरोबर बोलले ना. अरे सत्यपालवर प्रेम करता माझ्या जवळ यायला घाबरता. तुम्ही बोलले ना, तुम्ही पेत नाही पण नाव मालूम आहे तुम्हाला भिंगरी. ते चपटी राहते एवढी, केवढ्याची आहे मालूम नाही. धन्यवाद देतो दादा, अभिनंदन. राहू द्या ना जोडा पायात, पण चांगल्या संस्काराचं लेकरू आहे ना. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. डबल काम केलं. वंदे मातरम. मुकाई घेतला न वाचही घेऊन पाहिला कायचा, पण वास नाही बाबू. माझा दादा पीत नाही, सज्जन आहे. टाळ्या वाजवा. पेत नाही पण झाकण कोण्या शिशीचं आहे हे मालूम. दिल ले गई पाकिस्तान में पहुंचे वो धीरे धीरे. अरे कारगिल में घुसे वो धीरे धीरे. झटका दिया, वंदे मातरम. क्या आवाज भारत.
ज्यानं टाकीचे घाव खाल्ले ना बाळांनो त्याले देव पण येते. म्या शिशीचं झाकण का उचललं? माझा मुलगा बालरोग तज्ञ आहे. त्या लेकराईच्या शिशा राहतात औषधीच्या, काही वेस्टेज राहते, खराब होतात. मग मी त्यातली औषधी, लहान लेकराची औषधी गोड राहते, मग ते 2 लिटरच्या डब्यात जमा करतो आणि ते वावरात खतात टाकतो. ते गोळ असल्यामुळे किडायले ते गांडूळ. हे बा, ज्याच्या बापानं कमवून नाही ठेवलं ते कसं जगते. दारू पिऊन लोक शिशा फेकतात. मी जिथं गाडी उभी केली दारूच्या शिशा दिसल्या की ते झाकण काढतो, खिशात ठेवून देतो. चोरी केली काय मी? मला मालूम आहे. सांग बरं ते झाकणं काय किलो आहे? तुम्ही काय समजणार रे आहे त्या बिळाचे नागोबा? तुझ्या बापानं कमावलेला आहे, तुम्हाला नाही किंमत त्याची. मला किंमत आहे. 60 रुपये किलो आहे ती शिशीच्या झाकण. अशी ज्याले घामाची, परिश्रमाची, आपल्या माय बापाच्या घामाची किंमत आहे, तो कधी दारू नाही पिणार. तो मुलगा कधी कोण्या पोरीवर प्रेम करणार नाही, किंवा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी, उद्याच्या दिवशी कॉन्टॅक्ट करून पाहणार नाही. काहून तर त्याले बापाच्या घामाची जाणीव पाहिजे पोरांनो. समजलं बाबू? मला जाणीव आहे. जे जे लोक मोठे झाले त्याले जाणीव आहे. आणि म्हणून ते उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, डॉक्टर, आणि ज्याच्या बापान, माझ्या गावात चांबाराच्या पोराचं 3 मजली बिल्डिंग आहे. चर्मकाराचा पोरगा ज्याचा बाप दुसऱ्याकडे कामाले जाय, आणि घरावर सौर ऊर्जेची वीजही तयार होते. लक्षात घ्या माझ्या भावांनो, जिथं म्हणून मेहनत करा, कष्ट करा. स्पीकरवर ते कॅमेरामन एवढं कोण लोड घेते? गॅरंटीनं सांगतो तुमच्या बापानं कमवून ठेवेल नाही. पोटापुरता आहे, कामापुरतं. ज्यादा ओव्हरफ्लो असतो तर तुम्ही हा धंदा घेतलाच नसता, पुरीच्याच मांग फिरले असते ना. ते 1.5 लाखाची गाडी ते उलट ढोंगण करून होते. ते मागचं असं उच्च राहते. ते तुम्ही इथं फोटो काढायला नसते आले, हे भाऊ स्पीकर घेऊन नसते आले. तुमच्या बापानं कमावलं नाही, तुम्हाला किंमत आहे. आणि हे मला या लेकराईला सांगायचं. अरे करत नाही आम्ही. चहा विकणारा देशाचा पंतप्रधान आहे. अरे एवढंच नाही, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाराच्या बिल्डिंग वर 3 हवाई जहाज उभे राहतात. एका सेकंदाचे करोडो रुपये कमावते. आणि आमचा शेतकरी आत्महत्या करून मरून राहिला. कारण रामदेव बाबाची कोणती वस्तू पाय तुपकर आहे, मार्केटिंगच वाढवते. ये पतंजलि का आटा, ये पीले रंग का आटा. आटा आहे शेतकऱ्याचा. मार्केटिंग, उत्पन्न पतंजलीच. ये पतंजलि की बाती, बाती ते देवाजवळ वाता, कापसाची वात. तुमचा कापूस आहे 5,000, 5,450, आणि पतंजलीच्या वाता आहेत 2 लाख रुपये क्विंटल. मार्केटिंग. हल्दीरामचं चिवळा काय भाव, हल्दीरामचं लोणचं. म्हणून माझ्या माय मावलेले सांगीन, महिला बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही काही ना काही उद्योग करा. जसं सत्यपाल कीर्तन करते, मला मालूम आहे कीर्तन कसं करावं. जुन्या गोष्टी मी मुरदाळ मांडत नाही. रावणाला 10 तोंड होते, हे पोरं म्हणतील त्याच्या मायची डिलिव्हरी कशी झाली. पहिलं डॉक्टर सतीश काळे साहेबांना भेटा.
या डॉक्टर राहुल जोशी सरांना भेटा, या डॉक्टर संदेश रिंडेजींना भेटा, या डॉक्टर भालचंद्र रिंडे भाऊंना भेटा. हे असं नाही तर डॉक्टर उषा पोहरकरजी पहा ना, काहीच काही लिहून ठेवलं येईन. कुंभकर्ण 6 महिने खात बसायचा, मग लॅट्रिनले किती महिने जायचं. या मुर्दाळ गोष्टीनं बाया हो, तुम्हाला वाटते तुही पोरगी डॉक्टरीन, पटवारी, तहसीलदार, एसडीओ, कलेक्टर होईल म्हणून मी आईले सांगतो की आई या बाकीच्या भानगड्या डोक्यातून काढ. तर मले लोक चाकू मारतात. 3 चाकू मारले मले. नरेंद्र दाभोळकर खरोखर बोलला तर त्याला गोळ्या मारले. तुकाराम महाराजांना खरं खरं बोलले, त्याले दुनियाभराचा त्रास दिला, त्याचे अभंग पाण्यात बुडवले. ज्योतिबा फुले खरं खरं बोलले, त्या सावित्रीला दगड मारलं, तिले शेण मारलं. सांगा ना, सत्यपाल काय चुकला, मला चाकू का मारले. मला कीर्तन झोमते ना यायले, यायचे धंदेच बंद होतात काही काही लोकांचे. दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. तरी मी लय सांभाळून बोलतो बरं, वातावरण पाहून. कारण लोक निर्भयासारखे करतात. आता मी बोलतच नाही, वा मला मालूम आहे वातावरण कसं आहे. तर मला आज लय लॉक आहे, म्हणजे पहिलेच लॉक लावून आलो मी. कारण काय करावं, वातावरण तेवढं आहे बाबू. आणि म्हणून आम्हाला तुकडोजी बाबाची ग्रामगीता ऐकावं लागते की आपलं गाव आदर्श करा, की तुझं गावच नाही का तीर्थ, बाबा रिकामा कशाला फिरत. रामकृष्ण बाबाची पुण्यतिथी या उद्दिष्टाने साजरी करा. आपल्या गावाला काही द्या. आपल्या गावाची शाळा मोडली, धर्मशाळाच बांधत बसते. गावातली शाळा पडली. पण मी शेलसूरच्या भावांना बहिणींना धन्यवाद देतो की शेलसूरच्या मंडळीनं वर्गणी केली, गावातली शाळा बांधली. टाळ्या वाजवा. म्हणून तुमच्या गावात MBBS डॉक्टर मोठ्या मोठ्या पदावर आहेत भाऊ. त्याला हे कारण आहे, यायची मेहनत आहे ना. रामकृष्ण बाबा, जोशी बाबा, काळे बाबा, रिंडे बाबा, या अवघ्याची मेहनत आहे की त्याने हे मंदिर उभं केलं. नाही तर मग ते असतात पाया लागा, पडा, हार टाका, हार, टाळ्या वाजवा, टाळी. सुखी राहा, तुमचे लफडे चालू ठेवा. मॅडम तुम्ही पाया लागा महाराजांचे. टाळ्या. पुत्रवती मरो तुझा पती. काय काय कल्याण. लोक चंद्रावर जाऊन राहिले, आता चंद्रावर प्लॉट घेऊन राहिले लोक. हे डिजिटल काम झालं ना. आता काही दिवसानं ऑफिस मध्ये जायची गरज नाही, ऑफिस बंद. तुम्हाला हॉटेलवर नाही जावं लागेल, हॉटेलवालाच तुमच्या घरी येईन ऑनलाईन. आता एवढं आहे वातावरण. आणि तुम्हाला या वातावरणानुसार जगा लागेल बाया हो. तुम्ही माय बहिणी जर या विचारानुसार विज्ञानाले धरून जगल्या नाही, तू उपात धरू धरू खापर खुंड्या झाल्यावर तुम्ही पाय ना तुझे चेहरा. इल्लू इल्लू माय बुल्लू बुल्लू बाबू हुल्लू मग दोघांच्या पोटी वान्ने रात्र पिल्लू का मतलब
पाहिजे. भ्रूण हत्या तिसरी मुलगी, चौथी मुलगी, पाचवी मुलगी, 6वं मुलगं असं पैदा होत. सांगा ना त्या मुलीचं चेचीस हँडसेट तरी किती किलोचा? 35 किलो. आणि लेकरं निघतील किती या छोट्याशा पोटात? 2 लेकरं बस झालं, तब्येत चांगली राहील. पण माणसाचं काय जाते सांगा ना. बायको मेली की 15 दिवसात तुम्ही दुसरं पाशिंग घेऊन येता. MH31 गेली की MH28 बुलढाणा पाशिंग. वरून मामाचीच करता दुसरपणी. आणि पहिले मामाची पोरगी तुला दिसली नाही पानसट्या, दुसरपणी कशी दिसली सेकंड मध्ये? कारण तुले दुसरपण्याला कोणी दे नाही म्हणून मामाच्या पोरीचा गेम बसला. जरा डोकं वापरा बाबा. म्हणून ज्याईले 2 मुली आहे, इथं 7-8 डॉक्टर साहेब आहे, त्याच्यात बालरोग तज्ञ आहे. म्हणून एखाद्या बहिणीले एखाद्या बाबाले उभा करतो. ज्या बहिणीनं 2 मुलीवर ऑपरेशन केलं त्या ताईनं उभं राहा. आहे कोणी एखादी बाई एवढ्या मोठ्या शिकलेल्या गावात शिवाजी शिक्षण संस्था आणि रामकृष्ण बाबा सचिव, ज्या बाईनं 2 मुलीवर ऑपरेशन केलं त्या ताईनं उभं राहा. 1 मिनिट राहिला. रेंडेची नको आपल्याला बाई, संस्था सोडून पाहिजे दुसरी. रेंडेचेच आहे. मग आता कोणी नाहीच तर मग मला असं वाटते की बा हा ताई या 1 मिनिट. अभिनंदन माय, 2 मुलीवर ऑपरेशन. तुम्ही क्रांती केली, टाळ्या वाजवा. या माबाई याले म्हणते खरी जगदंबा देवी की आई उदोग, आई उदोगांबाई तुझा उदोग, उदोग माईचा. दोनच मुलीवर सासूबाईनं काही म्हटलं नाही. सासूबाईचं ऐकलंच नाही. हा बोला. लटकला ना दादा तो. हॅलो. लाउडस्पीकर वाले मोठे ढिले आहात तुम्ही. थोडं हे करा. हा. ताई बस. 2च मुलींना ऑपरेशन. घरात कोण विरोध नाही केला? नाही. तुम्ही सक्षम होत्या, तुमचे पती पती सक्षम. पती सक्षम. हो आहे. धन्यवाद माबाई. तुम्ही डोक्यानं काम केलं म्हणून जिंदगी जमली, नाही तर कठीण आहे. साळी दे रे. रामकृष्ण बाबाच्या पुण्यतिथी निमित्त मी सत्कार करतो माझ्या बहिणीचा की तुम्ही क्रांती केली. आम्हाला महिला या विचाराच्या महिला पाहिजेत. माबाई टाळ्या. तिकडे बघ ताई, तिकडे थोडा. माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ जाणून 3-4 साड्या वाटतो. वायर पाहिजे. मला पैसे देतात ना लोक, मी एकटाच खाऊ काय? कुत्र्याची मौत मरील ना. म्हणून 5,000 रवी भाऊ तुपकरांना दिले का ते उभे राहिले पाहिजे. आपण मतदान केलं पाहिजे. मतदानच नाही, पैसेही द्या आणि मतही द्या. काही लोक आपल्याला पैसे देतात. नोट लेकर वोट बेचना अपने बेटी बेचे समान. आपल्या मायले विक्याचं पाप करू नका. कोणी दारू पाजीन तर पिऊ नका.